नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवस मी व्हिडिओ नव्हते बनवले, तर आज मी इथं मोदक बनवणार आहे. गणपती बाप्पांचं आगमन तर झालं आहे प्रत्येकाच्या घरी आणि आज गौराईचं पण आगमन आहे. तर आज मी बऱ्याच दिवसांनी इथं मोदकांचा व्हिडिओ बनवते. मोदक बनवणार आहे मी. तळलेले कुरकुरीत मोदक, कुरकुरीत असे खुसखुशीत मोदक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी तर लागणारं साहित्य घेतलं. इथं 2 ते 3 वाट्या मी खोबरं किसून घेतले, 1 वाटी रवा घेतला आहे, काजू बदाम घेतलेत अर्धी वाटी, थोडं तूप घेतले, साखर घेतली विलायची आणि 1 मोठी वाटी भरून मी मैद्याचं पीठ घेतले. तिथे गॅसवरती कढई ठेवली, कढई आपली गरम झाली, त्यातमध्ये मी रवा भाजून घेणार आहे. त्यातमध्ये थोडंसं 1 चमचा भरून तूप घातले. आता हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. जास्त पण करपवायचं नाही, एकदम सोनेरी रंग थोडासा येस तोपर्यंत भाजून घ्यायचा हा रवा. तर हे तळलेले खुसखुशीत मोदक महिनाभर टिकतात, खराब होत नाही. आपण जर अगोदर जरी बनवून ठेवले तरी 10-12 दिवस प्रसादासाठी सुद्धा आपण हे मोदक वापरू शकतो. तिथे रवा आपला भाजला आहे व्यवस्थित. आता इथं खोबरं पण आपल्या त्या कढईमध्ये गरम करून घ्यायचे. खोबरं आपल्याला जास्त नाही करायचं, त्यात तूप नाही घालायचं, कारण का खोबरं तेलकट असतं, त्याला आपोआपच तेल सुटतं थोडंसं. इथं खोबरं पण चांगलं गरम करून घेतले मी. त्याच कढईमध्ये मी थोडंसं खसखस गरम करून घेतली. खसखस पण चांगली आपल्याला थोडी भाजून घ्यायची, जास्त करपून नाही द्यायची. खसखस पण यातमध्ये भाजली व्यवस्थित. त्याच्यानंतर काजू बदाम मी जे तुकडे करून घेतले होते ते पण थोडंसं तूप घालून आपल्याला तेलामध्ये चांगलं हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. तिथे काजू बदाम पण चांगले भाजून घेतले कढईमध्ये. मी जी साखर घेतली होती 1 वाटी, ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची. त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर टाकू शकता यातमध्ये. तर हे सगळं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडी विलायची पूड टाकायची त्याच्यामध्ये. इथं आपलं मोदकांचं सारण तयार झाले. इथं मोदक बनवताना लाईट गेली होती, किचनमध्ये काय एवढं दिसत नव्हतं जास्त, त्यामुळे मी इकडं हॉलमध्ये आणलं होतं. मोदकांचं सारण आणि मोदकांचं पीठ भिजवायचं होतं. इथं मी मैद्याचं पीठ घेतलं 1 मोठी वाटी भरून. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातले आणि थोडंसं 2 पळ्या तेलाच्या गरम करून घालायच्या आपल्याला. त्याच्याने आपले मोदक एकदम असे खुसखुशीत होतील. तर ते तेल ओतल्यानंतर सगळं पीठ एकदम मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं हातावरती पाणी घेऊन सगळं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. तिथं मोदकांसाठी आपले पीठ भिजवून तयार झाले. हे पीठ आपल्याला असंच 5 मिनटं ठेवून द्यायचे झाकून. ते पीठ आपलं भिजले. आता आपण मोदक बनवून घ्यायचे. त्यानंतर मी परत थोडासा तेलाचा हात घेऊन हे पीठ परत मळून घेतले. तिथे मी छोटासा एक गोळा घेतला आहे. आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मोदक बनवायचे. आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे. इथे छोटीशी लाटी तयार करून घ्यायची. इथं मोदकासाठी आपली लाटी तयार झाली. तर आपल्याला ह्याला अशा काळ्या पाडून घ्यायच्या लाटीच्या. मोदक मी इकडं हॉलमध्येच बनवायला घेतले होते, कारण की किचनमध्ये अजून पण लाईट आली नव्हती आणि काहीच दिसत नव्हतं मोदक बनवताना. हॉलमध्येच उजेड होता चांगला. आता इथं आपल्या मोदकामध्ये सारण भरले आणि कळ्या पण पाडून घेतले. तर आपलं मोदक इथं
तयार झाला आहे. छान मोदक तयार झाला आहे आणि दिसतोय पण किती छान. आता असेच आपल्याला बाकीचे पण सगळे मोदक बनवून घ्यायचे, लाट्या बनवून. इथं मोदक आपले तयार झाले. आता हे आपल्याला तळून घ्यायचे. मोदक सगळे तयार होईस्तोपर्यंत लाईट आली होती. मधून अधून सतत लाईट जात होते, त्यामुळं किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून किचनमध्ये सतत इकडं तिकडं फिरायला लागत होतं. इथं मोदक आपल्याला जास्त पण असं लाल नाही करायचे. तळताना जरा सतत हलवायचे मध्ये मधून अधून, म्हणजे असे करपणार नाहीत आणि लाल नाही दिसणार. इथं मोदक आपले तळून तयार झाले. दुसरे राहिलेले मोदक पण आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे, ते पण तळून घ्यायचे व्यवस्थित. इथं आपले तळलेले मोदक तयार झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब